आज होती पालखी आणि सकाळी जायचं होतं आम्हाला देवीवरती. तर मस्त मी साडी वगैरे घालून आणि माझा नवरा पण आलेला सकाळ सकाळ तऱ्हेने, भाऊ पण आलेला आणि आम्ही देवीवरती जायला निघालो. एवढी गर्दी होतं ना, 2 तास आम्ही लाईनीमध्ये होतो. 2 तासाने आमचं दर्शन झालं, कारण लोक लांबून लांबून पण येतात, नवस पण असतात आणि झेंडा वगैरे घेऊन पालखी काढत वाजवत वगैरे येतात. बाहेर असं फोटोशूटसाठी मी जरा फोटो काढत होती. मस्त मंदिराचं डेकोरेशन इतकं सुंदर केलं ना, भक्तांची सावली, दरवेळेला वेगवेगळं नाव असतं. आणि ही लोकांना संध्याकाळी चालले, सकाळी जाऊन आलेले तरी पण परत संध्याकाळी चाललेले. फोटोशूटच संपत नव्हतं यांचं काय चाललेलं. पण आम्ही जाऊन आलेले म्हणून मी बोलले काय नको. आणि सगळी आमची चिंटर पेंटर गँग हाय बाय चालू होतं आणि मी ना फुल व्लॉग पण बनवला आहे पालखीचा, तुम्हाला बघायला मिळेलच. आणि रात्री पालखी निघाली, म्हणजे संध्याकाळीच निघाली तिकडून पालखी, पण आमच्या इकडे येईपर्यंत रात्रीचा 1:30 वाजला. 1:30 वाजताना हे सगळे सोंग वगैरे येतात, जे जे काय काय नवीन नवीन बनतात ना, फुल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. आणि फुल फटाके वगैरे काय काय चालू होतं. 2 DJ, 3 बँजो बँड वगैरे, फुल राडा. एवढी पब्लिक होती ना बाई, जाम पब्लिक. फुल राडा असतं करंजाला पालखीला द्रोणागिरी देवीच्या. तर जाम मजा वाटली. आम्ही दरवर्षी जातो, यावर्षी पण. आणि गुल्लाल तर एवढं असतं काय तोंड पण ओळखता नाही येत नाही, कोण ओळखता नाही येते का बघा. सकाळी 6 म्हणजे उद्या सकाळी संध्याकाळी 6 वाजता पालखी पोचते, म्हणजे अख्खी रात्र. आणि आम्ही 5 वाजेपर्यंत नाचत होतो सकाळी. त्याच्यानंतर आम्ही झोपायला गेलो आणि एवढा राडा केला ना, फुल ऑन भाई, ज्या मज्जा केली. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. बाय.